नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आपला मित्र ज्ञानेश्वर आणि घेऊन येतो आहे आजच्या सिरीजचा म्हणजे ह्या बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज अंतर्गतचा आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओपासून जवळपास 4-5 व्हिडिओमध्ये आपण सेटिंग्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहे की अँड्रॉइड 10 नंतर 14पर्यंत जे काही नवीन फीचर्स सगळे सेटिंगमध्ये आले साधारणतः, तर ते आपण आजच्या व्हिडिओपासून ते 4-5 व्हिडिओपर्यंत जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर फोनची प्रत्येक सेटिंगच्या प्रत्येक फीचरबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडले तुम्हाला तर व्हिडिओला लाईक जरूर करत राहा, शेअर करत राहा सगळ्यांसोबत. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, ज्यामुळे तुम्ही वेळोवेळी राहाल अप टू डेट. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत फटाफट पोहोचवा, ज्यामुळे आम्हाला कळेल की बाबा खरंच आपल्याला कितपत आवश्यकता आहे. तसेच DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत जोडून राहण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरती आम्हाला फॉलो करू शकता, ज्यामध्ये इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे आणि डे टू डे अपडेट्ससाठी तुम्ही जोडू शकता व्हॉट्सॲप अँड टेलिग्राम चॅनलमध्ये. काही जर शंका असतील, क्वेरी असतील, क्वेश्चन्स असतील तर तुम्ही DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपसाठी देखील रिक्वेस्ट करू शकता. त्यासाठी सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तिथनं फटाफट जाऊन तुम्हाला हव्या त्या तुमच्या प्लॅटफॉर्मवरती आमच्यासोबत जोडून राहू शकता. चला तर जास्त वेळ न घालवता फटाफट आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. सो गाईज, आपण आजच्या 4-5 व्हिडिओमध्ये सगळं बघणार आहोत की सेटिंग्सचे जे फीचर्स आहेत ते कसे कस्टमाइज करायचे. प्रयत्न करेल की जास्तीत जास्त छोटे व्हिडिओ आपल्यासाठी बनवता येतील, जेणेकरून आपल्यालाही ओव्हर होणार नाही, है ना. कारण आपण बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज करतो आहे, त्यामुळे एक मोस्टली 2 ते 3 फीचर्स आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो ह्या ज्या सगळ्या कस्टमायझेशन आहे सेटिंग्सच्या त्या करण्यासाठी मी सध्या यूज करतो आहे OnePlus 12R. त्यामुळे OnePlusच्या काही स्पेसिफिक्स सेटिंग्स तुम्हाला बघायला भेटतील. तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा यांनी आत्ता आम्हाला OnePlusच्या कळल्यात, पण इतर कंपन्यांच्या देखील सेटिंग्सचे जर स्पेशल फीचर्स असतील तर त्याचेही व्हिडिओज बनवावे असं वाटतं असेल, तुम्ही डेफिनेटली कंपनीचं नाव कमेंटमध्ये लिहू शकता. आम्ही त्या कंपनीचा फोन घेऊन आपल्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू, जसं की सॅमसंग असेल, मोटो असेल किंवा अजून तुम्हाला कुठं वाटत असेल, रेडमी असेल, रेडमी वगैरे, पोको, विवो, ओप्पो, त्याच्यानंतर बरेच फोन आलेले आहेत. ओके, आणि आता आपल्या व्हिडिओकडे वळूया फटाफट. मी ओपन करतो आहे सेटिंग. त्यासाठी मी ओके 2 बोटांनी हे केलेलं आहे वरती सेटिंग शकतो मी. ओके, सेटिंग सर्च मी टच केलं. मी लेफ्ट राईट स्वाईप करतोय. सॉरी, कुठं ओके. तर सेटिंग्समध्ये फर्स्ट ऑप्शन तुम्हाला भेटतं सर्च. कुठल्याही प्रकारचं जर ऑप्शन तुम्हाला भेटलं नाही तर यावरती सर्चवरती क्लिक करून तुम्ही सर्च करू शकता. ओके, हे जे आहे फ्लेक्सिबल विंडो. ओके, तर हे जे 2-3 फीचर्स आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. खूप ओके, डेफिनेटली OnePlus अकाउंट कसं क्रिएट करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. म्हणजे नेक्स्ट 5-6 व्हिडिओ नंतर आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की सॅमसंग अकाउंट आपण कसं क्रिएट करायचं, त्याचे काय बेनिफिट्स असतात, त्याबद्दल आपण OnePlus देखील अकाउंट कसं क्रिएट करायचं हे बघूया. जर सॅमसंग युजर्स कोणी व्हिडिओला बघत असेल तर ते आपल्या ह्या व्हिडिओमधून जाऊन बघू शकता. सॅमसंग अकाउंट, हाऊ टू क्रिएट सॅमसंग अकाउंट आपण बनवलेलं आहे. ओके, तर हे वायफाय आहे. यामध्ये काय विषय सांगण्यासारखं नाही, फीचर्स ऑलरेडी आपल्याकडे होतं. मोबाईल नेटवर्क्स पण त्याच्यामध्ये काय सांगण्यासारखं नाही आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. ब्लूटूथ पण माहिती आहे. कनेक्शन शेअरिंगमध्ये काही नवीन फीचर्स आले, त्यामुळे आपण ह्यावरती क्लिक करायचं. एरोप्लेन मोड आहे, तुम्हाला माहिती आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जर डिस्टर्बन्स नको असेल तुम्ही सिम्पली फोन एअरप्लेन मोडवर टाकून द्या. कुठल्याही प्रकारचे नोटिफिकेशन्स काही तुम्हाला येणार नाही.
ओके. Personal hotspot. पर्सनल हॉटस्पॉट आहे. VPN. VPN हे एक आहे. NFC. तुमच्यासाठी NFC देखील एक न्यू कनेक्शनचं फीचर आलेलं आहे. Private DNS. DNS प्रायव्हेट हे पण एक सर्व्हर टाईप फीचर आहे. ओके. या फीचर्सबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये आम्ही त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. Android Auto. Use apps on your car display. याचा मिनिंग असं आहे की तुम्ही तुमच्या कारच्या डिस्प्लेवरती ॲप्लिकेशन्स यूज करू शकता. Multi-screen connect. मल्टी स्क्रीन कनेक्टचा मिनिंग असा आहे की तुम्ही तुमचा डिव्हाइस मल्टी स्क्रीनला म्हणजे अनेक स्क्रीनला कनेक्ट करू शकता. काय होतं की जेव्हा सभा असते एखाद्या ठिकाणी तर तेव्हा अनेक स्क्रीन LED स्क्रीन लावलेल्या असतात. तर ते एक दृश्य अनेक स्क्रीनवर म्हणजे जास्तीत जास्त लांब दिसावं त्यासाठी ह्या स्क्रीन प्रत्येक लाईनमध्ये लावलेलं असतात. तर ते जे असतं ते हे मल्टी स्क्रीन कनेक्टने ते कनेक्ट करतात तेव्हा ते समोरचं जे काही दृश्य आहे ते आपल्याला सगळ्याचं लांबून दिसतं आणि ते आपण बघू शकतो. हे मल्टी स्क्रीन कनेक्टचं उदाहरण झालं. फॉर एक्झाम्पल तुमच्या सोप्या भाषेत जसं तुम्ही प्रोजेक्टर लावता तशा टाईपचं एक हे फीचर आहे. तर थोडंसं म्हणजे थोडंसं वेगळं आहे. ओके. लिंक टू विंडोज. तुम्ही तुमचा फोन जो आहे मोबाईल फोन तो तुमच्या कम्प्युटर विंडोला लिंक करू शकता. त्यामुळे तुम्ही कम्प्युटरमधून तुमचा फोन ऑपरेट करू शकता. स्क्रीन कास्ट तुम्हाला माहिती आहे. ओके. प्रिंट तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण क्रोममधनं एखादी किंवा PDF असेल किंवा लाईक जीमेलमध्ये PDF असेल आपण त्याला प्रिंट करून डायरेक्टली प्रिंटरला प्रिंट म्हणजे आपलं असतं ना ते प्रिंट जर प्रिंटर कनेक्ट असेल तर करू शकतो किंवा सेव्ह टू PDF ला क्लिक करून आपल्या मोबाईलमध्ये PDF सेव्ह करू शकतो. Quick connect. Quickly discover and connect to nearby devices. नियरबाय डिव्हाइसेस आपल्या ब्लूटूथनी हे करतात ते व्हेरीफाय करतात. ते नियरबाय डिव्हाइसेस जर असेल तर ते तुम्हाला ते क्विक कनेक्ट ह्या फीचरचा उपयोग करून तुम्ही तुमचा डेटा आहे तो शेअर करू शकता. ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या काही कालावधी तुम्ही शेरिट किंवा झेंडर यूज करत होता 2020, 19, 21, 22 पर्यंत. ओके. कदाचित आता काही लोक यूज करत असतील की नाही काय माहिती पण मे बी शेअरमी वगैरे बरेच जण यूज करतात. पण बट आता तुम्हाला ते काय करण्याची गरज नाही. ऑलरेडी फाईल बाय गुगलने पण एक चांगलं फीचर्स दिले त्यामुळे फटाफट आपले फोटोज व्हिडिओज येतात. नियरबाय शेअरनी पण येतात त्यामुळे काही गरज नाही जास्त. क्विक शेअर वगैरे आहेच आपल्याकडे आहे ना. सिंपली आपण कनेक्शन सेटिंगमधून रिटर्न वॉलपेपर्स अँड स्टाईल्स मध्ये काय फरक पडतो. Always on display. तर इथं Wallpapers. ऑलवेज ऑन डिस्प्ले Always on display. इथे तुम्ही Always on display. On. Contextual info. Show music info and smart suggestions on the ad. Off. तर हे वेगळी सेटिंग आहे की तुम्हाला काय काय दाखवायचं या ठिकाणी. More display settings. डिस्प्ले सेटिंग Personalized. Emoji. Canvas. ओके. Custom patterns. फिल्टर Text. याचा तुम्ही यूज करू Text and शकता. text. It's homeland. Carbon system. Custom patterns. ओके. Text. System. Carbon footprint. Free. हे बघा. Homeland. Free. Insight. 1. ओके. Digital हे clock. खूपच हे आहे म्हणजे System. Text. Analog clock. 6. Digital clock. 4. Analog clock. Text clock. Image. ओके. तर हे सगळं आहे याच्यात काय फक्त विषय काय होता. More display settings. मोर डिस्प्ले सेटिंग मध्ये काय का Close this tip. These settings will be applied to all always on display styles. ओके. हे तुम्ही जी सेटिंग कराल ती ऑलवेज ऑन डिस्प्ले स्टाईल साठी अप्लाय. Close this tip. आपण क्लोज करूया. More display settings. More display mode. Power saving. जेव्हा तुम्ही हे फीचर पहिल्यांदा ओपन कराल तेव्हा तुम्हाला क्लोज दिस टिप्स नाव येईल त्यामुळे तुम्ही ते क्लोज केल्याशिवाय पुढचं सेटिंग फीचर्स ओपन होणार ते OnePlus मध्ये. ओके. Info, time, date, battery, notifications. तर या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसायला पाहिजे डिस्प्लेवरती ते सेटिंग्स आहेत. New notifications. Show new notifications on the always on display. On. तर ते म्हणतं की न्यू नोटिफिकेशन दिसायला पाहिजे की नाही तुम्हाला डिस्प्लेवरती. ओके. तर हे सगळं आहे. Navigate. Always on display. ओके. Navigate. आपण इथनं Wallpapers and style. Wallpapers. Always themes. त्या ठिकाणी थीम्स आहे वेगवेगळ्या प्रकारच्या. Font. हे फॉन्ट आणि थीम्स तुम्ही बघून घ्या. नॉर्मल लोक जास्त यूज करतात त्यामुळे आपल्याला काही गरज नाही. Icons. आयकॉन्स पण. User interface. ओके. Colors. या ठिकाणी कलर्स आहेत वेगवेगळे. Quick settings. क्विक सेटिंग मध्ये पण काही विशेष नाही पण Navigate default. Square. वेगवेगळे स्टाईल्स दिले त्यांनी. डिफॉल्ट वाले आहे Square. जे आहे ती म्हणजे डिफॉल्ट स्क्वेअर मध्ये Squircle आहे 1. आणि एक Window. विंडोजची आहे ही Squircle 2. Rhombus. ही आहे रॉम्बसची. ओके. तर ह्या स्टाईल्स आहेत तुम्ही Quick बघूया. settings. Navigate. ओके. Wallpapers and style. Themes. Ideal colors.
Navigate up. ओके आपण इथे बॅक येऊया. Home screen. Login. Spatial lock. Search. Wife. Wallpapers and style. Home screen and lock screen. ओके तर त्याच्यानंतरचं ऑप्शन होम स्क्रीन आणि लॉक स्क्रीन आहे. यामध्ये खूप महत्त्वाचं ऑप्शन आहे. Home screen. ओके Home screen mode. Drawer mode. या ठिकाणी दोन मोड आहेत, Home स्टँडर्ड आणि screen. प्रो. Drawer. Add apps to home. Drawer mode. Selected. ओके Standard mode. Not selected. तर होम स्क्रीनचं कस्टमायझेशन कसं करायचं याबद्दल आपण स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ. त्यामुळे Drawer. Add apps to home screen. Newly downloaded apps will be added to the home screen. On. तरी ह्याच्याने काय होईल, तुम्ही जे ही ॲप डाउनलोड कराल तर हे होम स्क्रीनवरती ॲड होतील. पण मला हे नको आहे तर मी Off. ऑफ करून देईल. Show app suggestions. Off. ॲप सजेशन तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ऑन करा, मला काही गरज नाही आहे त्यामुळे. Apply. ओके अप्लाय करूया आपण. Navigate up. Apply. आपण हे बघूया. System launcher. हो Messages has 9 notifications. Seeing AI. Doorstep back. Seeing AI. Apps. Be my eyes. Dream 11. ओके तर त्यांना एक मला अप्लाय केल्यानंतर सेटिंगमधून बाहेरच फेकलं. ओके Settings. ठीक आहे. Settings. Display. Notification. Sounds and vibration. Home screen and lock. तर मला हे बघायचं होतं Home खरं तर screen layout. Home screen mode. Drawer. स्टँडर्ड मोडमध्ये नेमकी काय आहे. Drawer mode. Standard mode. Not select drawer. Drawer. Apply. ओके तर स्टँडर्ड मोडमध्ये नेमकी काय ते आपण Navigate up. कस्टमायझेशनच्या याच्यामध्ये बघूया. ओके System launcher. ओ बापरे. Home screen lock. Okay. Home screen layout. 4x6. तर ह्याला काही करायची गरज नाही तुम्हाला. हे वेगवेगळ्या प्रकारचे साईज आहेत. Home screen mode. तुम्हाला Drawer जर mode. कुठं Home वाटतं असेल screen की छोटे मोठे layout. करावं तर तुम्ही 4x6. ह्यावर नॉर्मल व्यक्तीकडनं थोडंसं बघून तुम्हाला किती आयकॉन बसायला पाहिजे होम स्क्रीनवरती एका रोमध्ये त्याच्या पद्धतीचे हे आहे. तर त्याला इथं तुम्हाला मला नाही वाटत काय करण्याची गरज आहे असं. Icon pull down gesture. Open apps on the home screen with one hand. तर हे म्हणजे काय की तुम्हाला ॲप्स कसे ओपन झाले पाहिजे. Icon pull down त्याचे gesture. दोन प्रकारचे Icon. जसं Swipe upward on the left or right side of the screen to pull down app icons. Without lifting your finger, continue swiping to an icon and release to open the app. हे एक भारी फीचर आहे नॉर्मलसाठी. Icon pull down gesture. Off. ओके तर ह्याला काय मला नाही वाटत काय Navigate करण्याची up. गरज आहे इथे. System Okay. launcher. Global search. On. ग्लोबल सर्च तुम्हाला ऑन ठेवायचं आहे का. मला तर काही आवश्यकता वाटत नाही त्यामुळे मी सिम्पली ऑफ करून देईल याला. Lock home screen layout. Lock the home screen layout so you don't accidentally move or delete things. Off. तर ह्याला सिम्पली ऑन करून द्यायचं, ज्यामुळे तुम्ही होम स्क्रीनवरती ज्या पद्धतीने कस्टमायझेशन केले स्टँडर्ड मोडमध्ये म्हणा किंवा ड्रॉ मोडमध्ये, जसं की 1 नंबरला फोन ठेवलं, 2 नंबरला मेसेज ठेवलं, बॅकच्या वरती ओव्हरव्ह्यूच्या वरती नाही का आपण ठेवतो ना असं पद्धतीने. त्यानंतर काय कोणी फाईल्स ठेवतात, त्यानंतर कोणी व्हॉट्सॲप आणि नंतर शेवटी कॅमेरा ठेवतात. तर अशा पद्धतीचं एक आपण जे स्ट्रक्चर्स बनवतो त्या स्ट्रक्चर्समध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होऊ नये, चुकून पण लॉंग प्रेस केल्यानंतर वगैरे होतात ना आपल्याकडनं. तर ह्याला सिम्पली तुम्ही ऑन केल्यानंतर ते On. होणार नाही. ओके तर हे एक ऑप्शन भारी आहे. Icon autofill. ओके मी Off. त्याला ऑफ Lock करतो सध्या. off. Icon autofill. Off. आयकॉन ऑटोफिलची काही गरज नाही त्यामुळे हे ऑफ अवेलेबल राहील. Double tap to lock. Double tap any empty space on the home screen to lock the screen. Off. हे फीचर्स म्हणजे याचा मिनिंग असं आहे की डबल टॅप तुम्ही जर एम्प्टी म्हणजे जिथं कुठलंच ऑप्शन नसेल तिथे तुम्ही जर डबल टॅप केलं तर ऑटोमॅटिकली स्क्रीन जी आहे ती लॉक होणार. Swipe down on home screen. Shelf. तर इथे स्वाईप डाऊन अँड होम स्क्रीन इथे 3 ऑप्शन्स आहेत आपल्याला. जसं की बघा Pop-up window. Shelf. शेल्फ आहे, Global search. ग्लोबल सर्च आणि Notification drawer. नोटिफिकेशन ड्रॉवर. तर ह्याचा मिनिंग असं आहे की बघा आता मी होम स्क्रीनवर आहे समजा आणि मी जर 2 बटनांनी खाली घेतलं तर ते शेल्फ ॲड होते बघा. Shelf. हे बघा हे नोटिफिकेशन येत नाही आहे. मग मला काय करावं लागतं, स्वाईप राईट देन डाऊन करावं लागतं, म्हणजे उजव्या साईडला घेऊन खाली यावं लागतं तेव्हा ते नोटिफिकेशन पॅनल येतं. पण हे शॉर्टकट आहे Overview. तर ह्याचं आपण Recent apps. Shelf. ओके तर आपण याला Settings. हे प्रॅक्टिकल मी का बरं करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला Pop-up window. Global notification drawer. ओके याला आपण टिक केल्यानंतर आता बघूया आपण Home. काम करते का. System launch. हे बघा Notification येत shade. आहे. ओके गुड. Overview. म्हणजे System launcher. Shelf. Messages. ओके Home. Recent apps. Overview. Recent apps. Settings. ओके System launcher. Home screen. Global search. Lock home screen layout. Icon off. Double tap. Swipe down on. Show search on home screen. On. तर हे शो सर्च ऑन होम स्क्रीनचा मिनिंग असा आहे तुमच्या होम स्क्रीनवरती सर्च असायला पाहिजे की नाही. तुम्हाला जर वाटतं सर असायला पाहिजे तुम्ही ऑन करू शकता. तुम्हाला जर हवं आहे की व्हॉईस सर्च, गुगल सर्च हे बटन होम स्क्रीनवरती नको आहे तर ते तुम्ही इथनं
ऑफ करू शकता. आता ऑन आहे तर हे बघा तुम्हाला दाखवतो मी. Paint as 8 notification. Paint phone 3 bar. Home. YouTube photos. कुठे गेलं ते सर्च Chrome as 2 message phone phone as 1 इथंच होतं ते. notification. Home. पण ते आता ना System launch. System ओके group search. हां हे बघा Voice search. हे बघा. Signed in as Dianeshwar. Typewriter search. ओके तर हे तुम्हाला हवं आहे की नाही. Typewriters search. Typewriters versus cab search. ओके तर हे सर्च तुम्हाला हवं आहे की नाही. तर ह्याच्यासाठी आहे ते. तर तुम्हाला जर नको System असेल तुम्ही launcher. सिम्पली हे करू शकता. काय करू System शकता? launcher. Icon pulled. Swipe down on home screen. Show search on home screen. On. नको असेल तर सिम्पली याला ऑफ करून द्यायचं. सर्च जे आहे ते ऑफ. App startup and closing animation speed. Adjust the speed of app startup and closing animations. Medium. ओके हे मीडियम याला काय करायची गरज Lock नाही. screen. Raise to wake. Off. ओके रेज टू वेक ह्याला पण तुम्हाला म्हणजे हे करायची गरज नाही जास्त. Double tap to wake or turn off screen. Off. Show media player on lock screen. Control media playback from the lock screen. On. तर हे म्हणजे तुम्हाला मीडिया प्लेअर जे आहे तुमचं ते कंट्रोल जे आहे जसं की तुम्ही एखादं गाणं ऐकताय तर लॉक स्क्रीनवरती दाखवायला पाहिजे की नाही. जसं की प्ले पॉज आणि नेक्स्ट प्रिव्हियस आपण म्हणतो ना तशा टाईपमध्ये आहे ते. Lock screen shortcuts. इथे लॉक स्क्रीन शॉर्टकट आहेत तर तुम्हाला लॉक Lock स्क्रीन screen. Swipe on the shortcuts at the bottom of the lock screen to open an app or feature. Left shortcut. Google Assistant. Ticked. तर ह्या ठिकाणी लेफ्ट शॉर्टकट आहेत Google एवढंच आहे. ते Torch. QR. None. Navigate up. हे सगळे आहेत तुम्ही याच्यापैकी कुठलेही सिलेक्ट करू शकता. ओके Pocket mistouch prevention. Prevent accidental touches that may occur while your phone is in your pocket. On. तर हे मला वाटतं ऑफ ठेवायला पाहिजे माझ्या एक्सपिरियन्सनुसार. काय एवढं पॉकेट टच वगैरे काय होत नाही त्यामुळे सिम्पली ऑफ करून खूपच हे झालं. त्यानंतर आहे Recent tasks manager. हे जे रिझल्ट टास्क तुम्ही मॅनेज करू शकता. बाकी याच्यातलं कुठलं ऑप्शन मला वाटत नाही App. ना. Swipe down. Double tap. ओके Lock homes. Home icon. Home. ओके ठीक आहे. तर आपली लॉक स्क्रीन आणि होम स्क्रीनची सेटिंग या ठिकाणी कंप्लीट झालेली. Show search on home screen. Back. Setting. Wallpaper. Home screen. Display and brightness.